दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो होतो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होतं. भर दुपार होती. चांगलंच कडक ऊन होतं. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल म्हणून जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला. माझी चुलती होती. मी बघून न बघितल्यासारखं केलं आणि पुस्तकात डोकं घातलं. चुलती माझ्यासमोरून हळूहळू चालत गेली हे मला जाणवलं, पण मी काय लक्ष दिलं नाही. गेली 15-1 वर्षापासून आमचं बोलणं नाही. चुलतीने बोलणं टाळलं होतं. आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडिलात. वडील जाऊन 5 वर्ष झाली. घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता. आम्ही वरती बांधून प्रशस्त व्यवस्थित केलं होतं. शेजारी चुलता आणि चुलती राहायची. 2 घराच्या मधोमध भिंत बांधली होती चुलत्यानं. नंतर वाटणीचं खूळ चुलतीनं काढलं होतं. भावकीतून कळले होते की आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत. आम्ही आणि आमचं घर एवढंच. कधी येणं जाणं नाही, बोलणं नाही. पण वडील जाताना एकच सांगून गेले होते, माझ्या भावाला अंतर देऊ नका. तो चुकला पण माझा भाऊच आहे. हीच एक कुरकूर ते हृदयात ठेवून गेले. मग चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली. मी पाहिलं, गाडी काढली, मागे गेलो. पुढे चुलती वळणावर उभी होती. मी तिच्यापाशी गेलो आणि विचारलं, काय गं काकू, काय झालं? चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, अरे तुझ्या काकाच्या BP आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात. 2 दिवस झाले. खूप त्रास होतोय त्यांना. गाडी मिळत नाही ना रिक्षा. सगळं बंद आहे. मी म्हटलं, बघू गोळ्या पाकिटं. तिनं जुने पाकिट दिले आणि 200 रुपयांची नोट आणि म्हणाली, जर जमल्यास अर्धा किलो डाळ पण मिळाली तर घे. मी पिशवी आणि पैसे घेऊन गाडीवर निघालो. चुलतीला एकच मुलगा होता, सतीश. आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी एकत्र खेळायचो आम्ही. एकत्र खातपीत खेळायचो. तो मला दाद्या म्हणायचा. पुसटसं आठवतं. पण नंतर येणंच बंद केलं त्याने. फार जीव होता माझ्या आईचा त्याच्यावर. आणि छोटी चिऊ, ती पण फार गोड होती. नंतर त्यांनी यायचे बंद केल्यापासून परत बोलणं नाही. चिऊ परदेशी असते. 5 वर्षापूर्वी आली होती आणि बंटी हा कलकत्त्याला असतो. लव्ह मॅरेज करून तिकडेच सेटल झाला. तो आणि चिमू आली तेव्हाच दिसला होता. परत काय आला नाही. चुलता भूसंपादन विभागातून सेवानिवृत्त झाला होता. पेन्शनवर घर चालत असेल. अधेमध्ये चिऊ आणि बंटी पैसे पाठवत असतील. जर नसतील पाठवत तर कसे दिवस काढत असतील ह्या विचारांच्या घालमेलीत कधी मेडिकल दुकान आलं कळालेच नाही. उतरून गोळ्या घेतल्या. 2 महिन्याच्या एकदाच घेतल्या. परत त्रास नको म्हणून. बाजूलाच किराणा मालाचं दुकान चालू होतं. तिथून डाळी, तांदूळ आणि इतर भाजी व टोमॅटो, बटाटा, कांदे असे वस्तू त्या दुकानात भेटले. मग ते घेऊन निघालो. घरासमोर गाडी लावली. आई गेटसमोर आली होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता. त्यांनी माझ्याकडे बघितलं. भिंतीवर वडिलांचा आणि चुलत्याचा फोटो लावलेला होता. कुंकू लावलेला फोटोला बघून माझं मन भरून आलं. भावाचं प्रेम होतं शेवटी. चुलती आली. मी पिशवी तिच्याकडे दिली. चुलती भारावून आली होती. चुलता उठला. माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वतःला सावरून, एवढं सगळं आणलं. घरात खरंच काय नव्हतं रे. वरचे किती पैसे देऊ? मी 200ची नोट तिच्या हातात ठेवत राहू दे म्हणालो. सगळं या पैशापायी झालंय ग. चुलती न राहवता माझ्या गळ्यात पडून रडली. चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला. माझ्या खिशात टाकल्या. लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचूप टाकायचा हे आठवलं. मला चुलता विसरला नव्हता. मी सावरलो. चल येतो मी म्हणालो. काय लागलं सवरलं तर हाक मार म्हणून मी बाहेर आलो. आईने फाटक उघडलं. आत गेलो. आईचे डोळे पाणावले होते. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोला दिवा लावला. मग मी कधी काय आणायला जातो तेव्हा चुलती बाहेर येते. खिशात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन काय पाहिजे ते सांगते. आज महिना होत आला लॉकडाऊनला. दिवस चालले आहेत. पण आज सकाळपासून पलीकडील भिंतीचा आवाज येत होता जोराजोरात, जसे भिंतीवर मारल्यासारखे. आम्ही उठून बाहेर गेलो. बघतो तर चुलती घराबाहेर रडत उभी होती. मी विचारायच्या आधीच ती मला रडून सांगू लागली,
बघ रे पिंट्या, काका कसं करायला लागलाय. मी, आई आणि माझा लहान भाऊ पटकन आत गेलो. चुलता पार घेऊन भिंतीवर मारत होता. आम्हाला बघितल्यावर पार बाजूला टाकली. आईकडे बघत पुढे आला. आईच्या समोर येऊन हात जोडत माफ कर मला वहिने म्हणत खाली बसला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. आईच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. चुलत्याला उठून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यातले पाणी बघून त्याला कळले की आईने त्याला कधीच माफ केलं होतं. शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात. अखेर घर एकत्र झालं होतं. आम्ही 2 भावांनी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला होता आणि ते कायम मनाशी बांधून ठेवला होता. जगाचे लॉकडाऊन कधी संपेल माहीत नव्हतं, पण आमच्या 2 घरांचा मधला लॉकडाऊन आता संपला होता.